नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. ड्रग्ससह 10 लाखाचा हायड्रोपोनिक गांजा हस्तगत. राजारामपुरी येथील मध्यवर्ती सायबर चौकात एमडी ड्रग्ससह 10 लाख रुपये किमतीच्या हायड्रोपोनिक गांजाची खुलेआम विक्री करणाऱ्या दोघा तस्करांना राजारामपुरी पोलिसांनी शनिवारी दिनांक 14 पेट्या ठोकल्या. हायड्रोपोनिक गांजा हा अत्यंत तीव्र आणि नशेची झिंगत येणारा कृत्रिम गांजा आहे. वातानुकूलित यंत्रणेद्वारे याची निर्मिती केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या गांजाची मोठी मागणी असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किलो मागे 1 कोटी रुपये असा याचा भाव आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापुरात हायड्रोपोनिक गांजा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं. या गांजाच्या निर्मितीसाठी आणि तस्करी मागे कुख्यात टोळीचा सहभाग असू शकतो, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चंदन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. संशयित गोन्साल्विस मोकाशीला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चौकशीत महाराष्ट्रासह गोव्यातील धागेदोरे उघडकीला येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. एमडी ड्रग्स आणि अतितीव्र असलेला गांजा विशेषतः 17 ते 25 वयोगटातील तरुण नशेसाठी वापरतात. गोव्यातील तस्करीचे कनेक्शन चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. तस्करांकडून 3,13,100 रुपये किमतीचा 31.310 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, 3,35,400 रुपये किमतीचे 33.540 ग्रॅम एमडी ड्रग्स, याशिवाय 2,45,200 रुपये किमतीचा अन्य मुद्देमाल असा 12,47,000चा मुद्देमाल हस्तगत केल्याचं सांगण्यात आलं. संशयित इब्राहिम गोन्साल्विस इव्हेंटची कामे घेतो, तर मोकाशी कॉलेज विद्यार्थी आहे. तस्करीतून दोघांचा परिचय झाला आहे. संशयितांवर शहर, जिल्ह्यासह गोव्यात गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. या रॅकेटमध्ये केव्हापासून त्यांचा संपर्क आला, याचीही माहिती घेण्यात येत आहे.